नमस्कार मंडळी, कसं काय बरं आहे ना। तो आज के दिन की खास बात यह है कि आज है पापा का 50वां जन्मदिन और आज शाम को मैं एक छोटा सा सेलिब्रेशन करने वाला हूँ। ऑब्वियसली पापा के लिए सरप्राइज ही होगा, क्योंकि अगर उनको बता के करूँगा तो ना ही करेंगे, क्योंकि उनको सेलिब्रेशन टाइप कुछ पसंद नहीं। और इस साल सारा कुछ अरेंज होके आया है कि मैं उनका कर पा रहा हूँ, क्योंकि इससे पहले एक तो मैं स्कूल में होता था, नहीं तो कुछ और चीज़ें चल रही होती थी, इस वजह से कर नहीं पाया था। तो आज करूँगा। तो प्लान कुछ ऐसा है कि कल केक और बाकी चीज़ों का ऑर्डर देकर आया हूँ, और सारे पड़ोसियों को और कुछ दोस्तों को बुलाकर छोटा सा केक कटिंग का सेलिब्रेशन करेंगे। बस इतना ही, ज़्यादा कुछ नहीं। और ये सक्सेसफुल हो बिना किसी टेंशन के, ये मेरी दिली ख्वाहिश। क्योंकि कल मेरे सारे पड़ोस वाले काका को बताया कि कल ऐसा प्लान है, आ जाना। तो बोले ओके। और कल खाना खाने के बाद पापा जब बाहर घूम रहे थे, तब पड़ोस वाले का एक अंकल जी पापा को बोले हैप्पी बर्थडे इन एडवांस। और पापा को कुछ समझ नहीं आया कि इनको कैसे पता, और वो मुझे आकर बोल रहे थे कि इनको कैसे पता। मैंने बोला मला नहीं माहित मुझे नहीं पता। मैंने ये सेलिब्रेशन के पहले ही पड़ोस वाले का भांडा ना फोड़ दे। तो अभी तो पापा घर पर ही है, उनको विश करके आया हूँ, और अभी जाएंगे लाइब्रेरी को और बाकी चीज़ें दिन बंद करेंगे। आपको वैसे अपडेट देते रहूँगा, तो बने रहिए ब्लॉग के साथ। आज का दिन पापा दिन। चलो, वैसे तो हर दिन मैं घर आने से पहले ही पापा स्कूल के लिए निकल जाते हैं। आज थोड़ा जल्दी आया हूँ, देखते हैं हमारी मुलाकात हो पाती है या नहीं उनसे। वैसे सुबह मैंने जाने से पहले विश किया है, लेकिन व्लॉग में भी लेता हूँ विश करते हुए। चलो, और रास्ते का काम पूरा हो चुका है, इसका व्लॉग आएगा। शूट करके रखा है, डालना बाकी है। और गाड़ी तो है पापा की, मतलब अभी भी पापा है, जा ही रहे। चाललाय वे, चाललाय बाबा, टाइम झालाय, थांबा की आज। पन्नास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। पार्टी दिवस संध्याकाळी कधी कुठं? घरातच की। घरातच आहे। बर बर। अभी पापा तो चले गए स्कूल। अब मम्मी को प्लान बताकर मम्मी को भी अपने प्लान में शामिल कर लेते हैं, क्योंकि मेन रोल उसे ही अदा करना है। क्योंकि पापा जब घूमने जाएंगे, हर रोज जो घूमने जाते हैं स्कूल से आने के बाद, तब वो मुझे फ़ोन करेगी, तब मैं आऊँगा। काय काय दाखव काय दाखव शिकताय? ऐक की, केकची ऑर्डर दिल्या फोटोच्या, शेजार पाजाऱ्यांना सांगितलंय कालच। आणि पप्पांना सांगितलं तर पप्पा नको नको म्हणताय, म्हणून तू काय करायचं माहितीये का, पप्पा संध्याकाळी फिरायला गेलं ना की मला फोन करायचा। का म्हणजे ती सगळं आणून लावायला नकोय। तू चालू केलं? हो, 2-3 मित्रांना घेऊन येतो। खरं सांगाल का? इमोशनल डॅमेज। खरंच तर खोटं कशाला सांगेल? शेजार पाजार कधी सांगितलं? काल काल म्हणजे इथं सांगितलं, इथं सांगितलं, इथं सांगितलं, ते सांगितलंय। अजून तिकडचे 2-3 घर राहिले। मग तर म्हणून तर ते ह्याचं समीराचं नवरा हॅपी बर्थडे सांगितलं। मग आता पप्पा मला विचारते, त्यांना कसं मी कुठं काय सांगू, म्हटलं मला नाही माहित। सगळ्यांना सांगितलं? सगळ्यांना सांगितलं, तिकडे सांगितलं। सांगू नका पप्पाला वीज ठेवायची म्हटलं? हो सांगितलंय की तसं। हो म्हणलं, बोला तू सांगशील। मग मी पप्पाला विचारलं की हे काम का म्हणून सांगत। मग काय म्हणलं? नको बाई, केक बुक करायला स्वतः पात्र कर मग। म्हणून तर म्हणलं त्यांना काय सांगायचं बाय, आपला पण पप्पा फिरायला गेलं ना। कितीच आहे? कितीचा का असतं ना। पप्पा फिरायला गेलं की फोन कर, बाकी मग फिरायला जातात की तू लवकर यायचं।
अगं पण मी सगळं घेऊन येणार ना ते मटेरियल, दिसणार नाही का पप्पांना? You and I till the end. Don't need to pretend again and again. We'll stick together. Everything is alright with you by my side. We won't say goodbye. We'll stick together. अभी पहुंच गया हूँ लाइब्रेरी, और लाइब्रेरी में आते ही हमारा माइक जोन चालू हो जाता है, क्योंकि यहाँ पर अगर मैं तेज़ बोलूँगा तो बाकियों को डिस्टर्ब हो जाएगा, इसलिए। तो अभी बज रहे 8:30, 8:30 से 12:30 तक बैठूँगा, 12:30 बजे खाना खाने जाऊँगा। और आज मैं ले रहा हूँ मैप रिवीजन, क्योंकि बहुत दिनों से मैप रीडिंग की नहीं है, इसलिए। और इससे मैं अभी ऑक्सफोर्ड का एटलस यूज़ कर रहा हूँ, और इससे पहले मैं डायरेक्टली इंटरनेट से या फिर घर पर जो वॉल चार्ट लगे हैं उससे मैप रीडिंग करता था, लेकिन अभी वॉल चार्ट यहाँ नहीं है, और ऑक्सफोर्ड के एटलस से भी बहुत अच्छे तरीके से समझ में आता है स्पेसिफिकली, इसलिए इस्तेमाल करता हूँ। तो चलो शुरू करते हैं मैप रीडिंग, और बाद में घर। सुबह मम्मी को प्लान में लिया, तो मम्मी बोली कि मैं अब घर पर ही ढोकला बनाती हूँ, तो सामान लेकर आ। तो अब सामान लेकर जाते हैं, मतलब जो आटा होता है वो खाना खाने जा रहा हूँ तो देकर आऊँगा। और मागची डिक्की कुठं आहे? मागची डिक्की, मागची डिक्की ये, हे घेऊन जा। पप्पाने हॅपी बर्थडे म्हणला का? कसा म्हणला? हॅपी बर्थडे. आणि हॅलो. आणि काय म्हणलं? त्यांना त्यांना धन्यवाद म्हणला वे? तू धन्यवाद म्हणला का पप्पा म्हणले? कोण? आपल्याला जाऊया की म्हणून. विचार करून सांगते म्हणलीस. मी आता न भेटताच आलो पप्पांना. फोन कर काय? पप्पा फिरायला गेलो ना की फोन कर. पप्पांचा केक कापायचा. काय पप्पाला सांगशील? सगळा धोका करशील. सिक्रेट काय सिक्रेट? काय चॉकलेट आपलं? आपलं तुझं मम्मीचं माझं? तुझं मम्मीचं माझं शेजाऱ्यांचं शेजाऱ्यांचं. पप्पांना सांगू नको काय? सोड त्याला कशाला बोलत. सांगून काय पप्पा गेला फोन कर. मम्मीला करायला सांग. कुणाकडे जाऊन जेवायला? 8-9 जण बोलवले ती जेवायला. 8-9 जण? जाऊन आलं पाणी मारलं नाही. पाणी मारलं काय बांधकाम आलं काय केलं? भिंत काय कशासाठी? पुढची कंपाऊंड. उद्याची तयारी. नंबर टाकताय झाले नंबर काय कागदपत्र हे तीन गोळा करायचे. दस्तावेज कुठं कसं आहे पोलीस शिकले जाणार सर्व काय काय? लवकर पोस्ट काढ बाबा. हो चालेल. काय नियोजन? काय नाही ह्यांना तुमचा स्टाफ? हो समजलं का ते? नाही नाही
आणला होय हा? दिला सगळ्यांना फक्त समजा तू हो नको. जेवण आलोय मी दाबा येऊ का 2 hours later. अभी 4:30 बज चुके हैं और प्लान ऐसा है कि जब पापा घूमने जाएंगे उस समय में सारा डेकोरेशन करेंगे हम। अब सब तैयारी करके रखनी पड़ेगी, केक भी रिसीव करना है और बाकी जो चीज़ें लगती है मतलब डेकोरेशन के लिए वो सब अभी लेकर जाना है। वो सारे हैं उनको लेकर निकलते हैं पहले। काय लागणार आहे तिला ए सुमित सगळे येणार आहे ब्लॉग सगळे येणार आहे ब्लॉग काय बघायचं अरे सुशोभनाला आपल्याला काय काय घ्यायचं ना ती सुशोभन कशाचं पोटाचं नाही नाही डेकोरेशनला हे चालतंय हे चालतंय हे पण चालतंय पोटाच्या ओके अरे भारी गेलाय भारी गेलाय भारी गेलाय हा मुलं नाही मोठी माणसं आहेत 50वा वाढदिवस आहे पप्पांचा बाबा एवढं नाही बजेट आपलं फुगच आहेत का तेजस व्हायला तयार राहा फुग येत रे ही हॅपी बर्थडे आणि एक 50चा पण द्या 50 बलून मधलं द्या काय असलंच असते ती हे हॅपी तुला मला वाटली 50 तुम्ही दोघं पण काय असते झाला अरे नाही तसं नाही माहित मी इथं हॅपी बर्थडे लिहिलं तर तेजस तू इथं पहिली 50चा आहे हे पण चालतंय हे पण चालतंय काय हे पण चालतंय हे पण चालतंय हे पण चालतंय बरं एक एक पाकिट आणि मेणबत्ती झुरमुळ्या बिरमुळ्या काढा गणपतीच्या चुरमुळा काढून लावायचं नाही असली नको एकच काढा चांगली वाली तसल्या कुठे लावत मोठ्यातला बघा त्यातलं द्या 2 त्यातलं एक द्या त्यातलं एक द्या कॅरी बॅग मागून एक लिहिलंय बॉक्स मध्ये होला काय तेजस का खिशात घालतोस Work my body, work my body, work my body, work my body, work my work my work my work my work my body, 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 work my body. तांदूळ भरून गृहप्रवेश घेतेच असतं काय म्हणला वाट्या घेऊन आलाय पडदे मागे लपून बसेल फक्त कोण काम करते ना त्याच्याकडे जायचं चालू केलंय फक्त फिर तू या दादा हा बस डोळ्या लय फुगू नका दादा मी शिकवून येऊ ये जा देवार का फिर तू नको पाय दुखते
फुटा फुटा नक्की सकाळी ती फुगा फुगा झालं का वर्धन सत्यम परीक्षेचं काय घेतोय तू ग बस मी काढतोय आमच्या दादाला मानू नको बदलणार आहे कुठला बाबा आमचा आमचा बाबा होय. आमचा आमचा बाबा होय. आमचा तुझ्या नाव माहिती का तुला काय नाही माहित. येतोय सत्यम माझं नाव काय दादा Oh, these brothers my guys. Know that we fly, know that they ride or die. Why they wanna move like that? Where you want gone? Why you want act like that? Why you play hard? No rush, go and move dumb. Back and forth, push and shove. Make your peace and love into peace and gloves. Now you got. ये है हमारी फाइनल तैयारी बर्थडे के लिए स्पेशल थैंक्स टू तेजस एंड गौरव ये अभी तक लगा हुआ है अब सिर्फ पापा के आने की राह देख रहे हैं हम घूमकर सत्यम कसं झालंय उघड उघड दार उघड Always be the light things on you.